नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये दिवसभर चांगली पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळाली. निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट 24,800-850च्या आसपास ट्रेड करत राहिला एंटायर दिवसभर. मात्र क्लोजिंगला शेवटच्या अर्धा तासामध्ये 1 तासामध्ये 2:30 नंतरनं मार्केटला शार्प फॉल बघायला मिळाला. निफ्टी ऑलमोस्ट 24,850वरून 24,750च्या आसपास जवळपास 100 पॉईंट निफ्टीची पॉझिटिव्ह होती, तिथून खाली आली. बँक निफ्टीसुद्धा 54,500च्या आसपास होती, 54,480 वगैरे, तिथून ऑलमोस्ट 54,100पर्यंत आली आणि एक फ्लॅट क्लोजिंग स्लाइटली पॉझिटिव्ह. निफ्टी 30 पॉईंट, बँक निफ्टी 70 पॉईंट पॉझिटिव्ह दिलं. इन शॉर्ट हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग होतं FISकडून. आणि जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शुक्रवारी म्हटलं की 24,850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, तो रेजिस्टन्स क्रॉस होऊन वरती बंद व्हायला मार्केटला थोडीशी अडचण व्हायला लागलेली आहे. मार्केट थोडंसं सक्षम होत नाही आहे, त्यामुळे हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग येते आणि शार्प फॉल आज आपल्याला बघायला मिळाला. त्यामुळे थोडंसं मार्केटच्या क्लोजिंग वाईज थोडंसं डिसअपॉइंटमेंट वाटते आणि फर्दर तेजी होण्यासाठी आज अपेक्षित होतं चांगलं क्लोजिंग 24,850-900च्या आसपास जर आलं असतं तर आपल्याला निश्चित फर्दर तेजीचे संकेत मिळाले असते. पण तसं न होता मार्केट ज्या पद्धतीनं खाली आलं क्लोजिंगच्या शेवटच्या अर्धा 1 तासामध्ये, ते थोडंसं काळजी करणारं परत पुन्हा काळजीत टाकणार आहे. उद्याच्या सेशनला बघायचं झालं तर उद्या मंगळवार निफ्टीची एक्सपायरी आहे. विकली एक्सपायरी निफ्टीची आहे मंगळवारी. त्यामुळे निफ्टीला 24,750च्या वर मेंटेन राहिला तर 24,850पर्यंत जाऊ शकतो. 24,750 700च्या जर खाली आला तर 24,600पर्यंत थोडंसं खाली येऊ शकतं. हायर साईडला 24,850 क्रॉस करून मेंटेन राहिला तर एक शॉर्ट कवरिंग रॅली 25,000पर्यंत नेण्याची अपेक्षित आहे. पण 25,000 एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. या लेवलनुसार तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करा. बँक निफ्टीमध्ये 54,000 इमिजिएट बेसिसला चांगला सपोर्ट आहे. 54,500 जो आजचाही हाय आहे. आजही निफ्टीला फेल झाला अटेम्प्ट 54,500 क्रॉस करण्यात, त्यामुळे 54,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 54,500च्या वरती बँक निफ्टी गेला तर फर्दर शॉर्ट कवरिंग येईल. निफ्टी 25,000च्या वरती गेला तर फर्दर शॉर्ट कवरिंग येईल. त्यामुळे उद्यासाठी निफ्टीला हायर लेवलला 24,850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स, 850च्या वरती 25,000पर्यंत जाऊ शकतं. बँक निफ्टी 54,400 ते 500पर्यंत जाऊ शकतो. 54,500च्या वर गेला तर 55,000पर्यंतची मूव बँक निफ्टीमध्ये येऊ शकते. या अनुषंगानं तुम्ही ट्रेड करा. बाय ऑन डिप थोडं राहू शकतं. आज NSEमध्ये 1,743 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,046 शेअर्स वाढले. निफ्टीमध्ये 26 शेअर्स वाढले, त्या बाजूला 24 शेअर्समध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या सेम आहे. म्हणून सेक्टर इंडिसेसमध्ये आज ऑटो, मेटल आणि रिअल्टी सेक्टरवर चांगला पॉझिटिव्ह गेन मिळाला. खास करून ऑटो इंडेक्स 3% वाढला, 3% तेजी. GST कटचे जे बेनिफिट आहेत ते ऑटो आणि FMCGला जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात होणार आहेत. ऑटो सेक्टरला खास करून गाड्यांच्या किमतींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमी येणार आहे. त्यामुळं 28% टॅक्स स्लॅबमध्ये ऑटो सेक्टर होतं, ते घटून आता 18%ला येणार आहे. त्यामुळं ऑटो सेक्टरमध्ये कंटिन्यू तेजी आहे राहिलेली आहे. IT, फार्मा आणि FMCGमध्ये विकनेस आहे. IT सेक्टर पर्टिक्युलर वीक होते, त्यांना US मध्ये 25% टेरिफ IT सर्व्हिसेसवर लावण्यासाठीचं बिल नेक्स्ट वीकमध्ये येणार आणि त्या बाबतीच्या चर्चा आता खूप वाढल्या. त्यामुळे IT सेक्टरला हायर लेवलवरून प्रेशर बघायला मिळाले. युरोपियन मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी 0.5% पॉझिटिव्ह आहेत उद्यासाठी. डाऊ फ्युचर 70 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. ओव्हरऑल ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह. आपणही तेजी केली, पण हायर लेवलला FIचं सेलिंग जे आहे ते कंटिन्यू होतं आहे. शुक्रवारी FIने 1,300 करोडची विक्री केली. डॅश बाय करता 1,700 करोडचं, पण हायर लेवलला FIच्या विक्रीमुळे सेलिंग येते. त्यामुळे निफ्टी हायर लेवल सस्टेन होणं गरजेचं आहे. FI अजूनही रेकॉर्ड शॉर्ट पोझिशन होल्ड करत जातात ऑलमोस्ट 90%. त्या शॉर्ट कवर होणं गरजेचं आहे आणि शॉर्ट कवरिंगचे अजूनही कोणतेही संकेत मार्केटवर तरी दिसत नाही आहे. त्यामुळे बघूया उद्या निफ्टी एक्सपायरीला एखादं शॉर्ट कवरिंग रॅली येते का आणि मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. माझ्या व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.